बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. जिंकलो रे, जरांगेंनी विजयी गुलाल उधळला आणि आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. अखेर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन निर्णय काढण्यात आलाय. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईत जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं. आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळलाय. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणांनी दुमदुमलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय सरकारनं काढला. त्यासोबत त्यांच्या इतर मागण्या देखील मान्य झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ, तर सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याची मुदत त्यांनी दिली आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करणार ही मागणी सरकारनं मान्य केलेली आहे. आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती, ती देखील मान्य करण्यात आली आहे. आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती, ती देखील सरकारनं मान्य केलेली आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आलेली आहे. प्रलंबित जात पडताळणीला देखील मान्यता देण्यात आलेली आहे. सातारा गॅजेटची अंमलबजावणी यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. तर मराठा कुणबी एकच हा शासन निर्णय, त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला आता. ओके, GR याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला. सरकार ने हमारे सकारात्मक रुख अपनाया. हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी, मैं खुद, अजीत दादा पवार और हमारे मंत्रिमंडल की कमेटी जो है, सभी लोगों ने भूमिका ली थी एक सकारात्मक, पॉजिटिव और प्रैक्टिकल. और इसलिए उनकी जो मांग थी है हैदराबाद गैजेटियर लागू करना, उसका GR हमारी सरकार ने निकाला है और निश्चित रूप से उसका अमल होगा.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनावर 5व्या दिवशी यशस्वी तोडगा निघाला आणि जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलं. पण या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे राहून सातत्यानं कायदेशीर सल्लामसलत केली. राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या 4 बैठका घेतल्या. त्यानंतर जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला. तसंच प्रत्येक निर्णयाचा GR अर्थात शासन निर्णय तयार केला आणि त्यानंतरच विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगेंशी चर्चा केली. विशेष म्हणजे सरकारनं मसुदा अशा प्रकारे तयार केला होता की तो जरांगेंनी पहिल्याच बैठकीत मान्य केला. त्यामुळे कोणत्याही चर्चेच्या फेऱ्या झाल्या नाहीत. दरम्यान आंदोलन काळात मुख्यमंत्री फडणवीसांना व्यक्तिगतरित्या टार्गेट करण्यात आलं. पण मुख्यमंत्र्यांनी संयम सोडला नाही. एकीकडे त्यांनी आपलं दैनंदिन दौरे आणि प्रशासकीय कामकाज सुरू ठेवलं, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आणि जरांगेंच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा निघाला. त्यामुळेच मराठा आरक्षण देणारे आणि ते टिकवणारे आणि आज मराठा आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सोडवणारे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अधोरेखित झालेली आहे. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना 2 समाज एकमेकासमोर येणार नाहीत, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, 2 समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल. आणि म्हणून या संदर्भात जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, OBC समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. त्या काळामध्ये 19 पर्यंत जे 58 मोर्चे मराठा समाजाचे निघाले, हे राज्याच्या स्थापनेनंतर भूषण भविष्य अशा प्रकारचे होते. आणि मी नेहमीच माननीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतोय, नेहमीच करतोय की पहिल्यांदा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्यासंबंधात पुढाकार घेतला आणि 16% आरक्षण दिलं. जे जाणते राजे मराठ्यांचा नेता म्हणून जे मिरवत होते, त्यांनी मात्र या राज्याच्या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. परंतु फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळलेला आहे, ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. जे आंदोलकर्त्यांचं, जरांगे पाटलांची जी सर्वात जुनी आणि महत्वाची मागणी होती की बाबा आम्हाला मराठवाडा पुरतच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या, म्हणून मराठा समाजाने ह्याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात, सत्तेचं नेतृत्व करत असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने, युवकांनी आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे.